इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 8वी पास आणि 10वी पासवर आपल्याला इंडियन आर्मी भरतीमध्ये लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आणि फॉर्म भरणे चालूच आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर इंडियन आर्मी रॅली भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते एंड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येते, यारो नागपूरमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येते, यारो मुंबईच्या अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येते, यारो पुणेच्या आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याच्या मुलांना फॉर्म भरता येते आणि यारो नागपूरच्या आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, तर याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, इंडियन आर्मी रॅली भरतीचे जे फॉर्म आहे हे चालू आहे, तर तुम्ही ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या, कारण की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि इंडियन आर्मी रॅली भरतीचा जो पेपर आहे हा तुमचा जून महिन्यामध्ये पेपर असणार आहे। तर आतापासून पूर्ण फोकस जे आहे आपल्या पेपरमध्ये लावून द्या, कारण की आपल्याजवळ जे 2 महिने या ठिकाणी राहिले आणि 2 महिन्यांना तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जून महिन्यामध्ये। तर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला, तुम्ही SC ST OBC EWS NT BG ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल 250 रुपये या भरतीमध्ये फी लागते। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरताना तुम्हाला जास्त डॉक्युमेंट लागत नाही, एक आपलं 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आणि जीमेल बस एवढंच लागते, बाकी आपल्याला फॉर्म भरताना लागत नाही। तर एवढ्या डॉक्युमेंटवरच आपल्याला फॉर्म भरता येते। आता वयोमर्यादा जर विचार केला, यावर्षी वयोमर्यादा किती आहे, तर यावर्षी वयाची जे अट आहे तर पहा 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या दरम्यान असेल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर नक्की तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा ज्यांची सुद्धा वयोमर्यादा बसत असेल त्यांची। तर आता कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या यारोमध्ये फॉर्म भरते ते तुम्हाला सांगून देतो। तर यारो पुणे आर्मी भरतीमध्ये ज्या अहिल्यानगर झालं, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यांची मुलं फॉर्म भरू शकता। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी ह्या जिल्ह्यांचे असाल तर फॉर्म भरू शकता। यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्याची मुलं इथं फॉर्म भरू शकता। त्यानंतर यारो नागपूरमध्ये नागपूर जिल्हा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ह्या जिल्ह्याची मुलं फॉर्म भरू शकता। यारो मुंबईला मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे ह्या जिल्ह्याचे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। ठीक आहे, तर आता या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिली इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये, तर या भरतीमध्ये जे सर्वात अगोदर आपलं पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म कायच्यात भरायचे, तर 4 यामध्ये पद आहे। एक आहे GDचा ट्रेड्समॅन टेक्निकल क्लार्क, तर आपल्याला फॉर्म भरायचा आहे GD मध्ये। तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल आर्मी भरतीमध्ये तर तुम्ही GD मध्ये फॉर्म भरसान तर लवकर तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, GD मध्येच तुम्ही फॉर्म भरा। सायबर कॅफेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरायला गेले त्याला सांगा की मला GD मध्येच फॉर्म भरून द्या, कारण की कसं आहे सर्वात जास्त मुलांचा आर्मी भरतीमध्ये जे सिलेक्शन होते तर हे GD मध्ये होते, कारण की सर्वात जास्त ज्या जागा राहते आर्मी भरतीमध्ये तर त्या GDच्या राहते आणि सर्वात जास्त मुलं मेडिकलमध्ये पास करते तर ते GDच्या, आणि सर्वात जास्त रनिंगमध्ये मुलं पास करते तर ते GDचे, सर्वात जास्त पेपरमध्ये मुलं पास करते तर ते GDचे पास करते, कारण की सर्वात जास्त जागा GDच्या राहते तर जास्त चान्स आहे GDमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर फॉर्म भरताना त्याला सांगा सायबर कॅफेवाल्याला की GDमध्ये मला फॉर्म भरून द्या म्हणा, तर तो तुम्हाला बरोबर फॉर्म भरून देते। ठीक आहे, तर 8वी पास असाल तर ट्रेड्समॅनमध्ये फॉर्म भरता येते, 10वी पास असाल तर GDमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते, आणि तुमचं 10वी 12वी तुम्ही जर 12वी असाल तर टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येते। सायन्स आपलं असलं पाहिजे, 50% प्रत्येक विषयामध्ये असला पाहिजे। ठीक आहे, आणि क्लर्कमध्ये जर पाहिलं तर
क्लर्कमध्ये सुद्धा आपलं 12वी सायन्स पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 50% पाहिजे, तेव्हाच आपल्याला भरता येते। तर सर्वात अगोदर आपला जे पेपर असणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये GDचा आणि ट्रेड्समॅनचा जो अभ्यासक्रम आहे, तर पेपरला जे 15 प्रश्न हे जनरल नॉलेजचे विचारले जाणार आहे, त्याचबरोबर 15 प्रश्न हे या ठिकाणी विज्ञानचे विचारले जाणार आहे, 15 प्रश्न गणिताचे विचारले जाणार आहे आणि 5 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे विचारले जाणार आहे। टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। ठीक आहे, प्रकारे आपला हा पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे आणि 60 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीच्या। ठीक आहे, आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे की आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे। तर आता उंचीचा जर आपण विचार केला तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जे उंची लागते तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते तर GD मध्ये जे उंची लागते तर 168 सेंटीमीटर उंची GD मध्ये लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि जे टेक्निकलचा पद आहे टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर उंची पाहिजे, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर पाहिजे आणि या ठिकाणी छाती जे आहे 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि अग्निवीर ट्रेड्समॅनमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि अग्निवीर ट्रेड्समॅनचा पद आहे 8वीच्या बेसवर, याच्यासाठी उंची सुद्धा 168 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे। ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये उंची लागते। आणि यामध्ये जे ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहिला जो यामध्ये इव्हेंट आहे तर 1600 मीटर रनिंग आहे। तर 1600 मीटर रनिंग जर आपण या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले तुम्हाला एक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे एक्सिलेंटचे जे मार्क भेटते तर ते 60 मार्क या ठिकाणी भेटते, लक्षात ठेवा। आणि तुम्ही 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो सेकंड ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे। आणि सेकंड ग्रुपमध्ये जे जो टाइम आहे हा 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्ही रनिंग मारली तर तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे, पण तुम्हाला थोडेफार कमी मार्क्स भेटणार आहे, म्हणजे जवळपास 48 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी 10 पुलअप्स काढले तुम्हाला 40 मार्क भेटणार आहे। आणि जसजशा तुम्ही पुलअप्स कमी काढले तसतसे कमी तुम्हाला मार्क या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एक्सिलेंटमध्ये रनिंग जर तुम्ही काढली 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जर तुम्ही आले 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ज्यांनी सुद्धा रनिंग काढली त्याला एक्सिलेंटमध्ये घेतले जाणार आहे, म्हणजे 60 मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे हे ग्राउंड असते इंडियन आर्मी रॅली भरतीचं। त्याचबरोबर लॉंग जंप सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मारायला लावते, आपली लॉंग जंप जरी पडली नाही तरी सुद्धा आपल्याला दुसरा चान्स देते, पण त्याला मार्क नसते। ठीक आहे, तर ते नॉर्मल असते, ते तशी टेस्ट असते। त्याचबरोबर जे झिगझॅग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आर्मीवाले मारायला लावते, तर त्यावर आपल्याला बॅलन्स करावं लागते असं। ठीक आहे, तर ते बॅलन्स करावं लागते, ते सुद्धा आपली पडली नाही तरी सुद्धा आपल्याला दुसरा चान्स दिला जाते, तर ते नॉर्मल असते। तर मेन यामध्ये 1600 मीटर रनिंग झालं, त्याचबरोबर 10 पुलअप्सचा बस हे दोन्ही इव्हेंट यामध्ये असते, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आता काय की भरतीमध्ये जर पाहिलं आपण आर्मी रॅली भरतीमध्ये याच्या अगोदर 2022 नंतर जे आर्मीच्या भरत्या व्हायचे त्यावेळेस 300 मुलं एका बॅचला सोडायचे, पण आता जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगसाठी 100 मुले सोडते आणि 100 पैकी 50-70 अशा प्रकारे मुलं घेते। ठीक आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आर्मी भरतीबद्दल देत राहणार। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।